आज आहे संडे आणि आमच्या मम्मीचा आहे हॅपी बर्थडे, त्यामुळे आम्ही चाललोय थोडासा शॉर्ट ट्रिपला. ॲक्च्युली सकाळपासूनच जायचं होतं, पण हे आमचे शेठ उशिरा आले. कारण संडे म्हणजे आम्ही उठणार 12 वाजता, आवरणार 1 वाजता, त्यामुळे लेट झालंय. आता बराच उशीर झालाय, पण आम्ही चाललोय एका स्पेशल लोकेशनला. आम्ही हडशीला चाललोय. हडशी लेक आणि हडशी टेम्पल आहे तिथे. बघू कसं काय. आम्हाला खूप दिवस झाले जायचं होतं मला आणि मम्मीला, पण टाइम नव्हता भेटत. आता चाललोय तिथं जरा जाऊ. आता क्लायमेट पण कसं छान आहे, मस्त क्लाउडी. तर आमच्या सोबत पप्पा आहेत आणि बड्डे गर्ल कुठे आहेत आपल्या? कुठे आहेत बड्डे गर्ल? या बड्डे गर्ल आहेत आमच्या. मम्मी आहे माझी. हॅलो. तर आम्ही पोचलोय आता लोकेशनला. इथे तुम्ही मागे बघू शकता, ही सगळी पार्किंग आहे. खूप मोठी स्पेस आहे इथे पार्किंगला. आणि इथे आल्यावरती आम्हाला समजलं की इथे ॲडव्हेंचरस गेम्स पण आहेत. बघू, मला ओमने जर करू दिलं काही तर नक्कीच मी ट्राय करेन. हा गिरीवनचा डोंगर आहे मागे, आपण जो बघितला कदाचित, माहीत नाही. येताना गिरीवन लागलं होतं आम्हाला, म्हणजे गिरीवनचे रस्ता होता. म्हणजे आता बघूया अपेक्षेपेक्षा खूपच जास्त काही आहे इकडं. हो, आम्हाला वाटलेलं काय ते मंदिर आहे. हां, हडशी मंदिर असं होतं. तर फोटोजने असं वाटलेलं की मंदिरच आहे फक्त, पण इथे पब्लिक पण जास्त आहे आणि बघण्यासारखं बरंचसं दिसतंय. बघण्यासारखं आपण बघूया. जस्ट एक्सप्लोर. स्टे ट्यून्ड. मित्रांनो, हाडशी मंदिर हे महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबई यांच्यामध्ये असलेल्या मुळशी तालुक्यातील एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. डोंगर माथ्यावरती वसलेलं हाडशीचं हे सुंदर असं विठ्ठल मंदिर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना अतिशय एन्जॉय करता येईल आणि एक दिवसाची सुंदर ट्रिप करता येईल असं हे ठिकाण आहे. कारण या ठिकाणी आपल्याला लहान मुलांसाठी खूप साऱ्या फन ॲक्टिव्हिटीज आणि फन गेम्स पाहायला मिळतील. त्याचप्रकारे महाराष्ट्रातील एकमेव असं संत दर्शन म्युझियम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक दिवस फॅमिलीसोबत फिरण्यासाठी आणि थोडा टाईम आनंदात घालवण्यासाठी तुम्हाला यापेक्षा बेस्ट ऑप्शन कुठेच मिळणार नाही. मित्रांनो, हाडशीला येण्यासाठी आपण लोणावळ्यावरून पवनानगर मार्गे येऊ शकतो. तसेच तुम्ही जर पुण्यातून येणार असाल तर हिंजवडी आणि मुळशी या मार्गे सुद्धा तुम्ही येऊ शकता. आणि हो, या ठिकाणी येत असताना तुम्हाला नक्कीच कोकणात आल्याचा फील येईल. कारण रस्त्याच्या दोन्ही बाजूने असलेली उंच नारळाची झाडे आणि नागमोडी रस्ते तुम्हाला याचा अनुभव करून देतील. टॉकिंग अबाउट गेम्स अँड ॲक्टिव्हिटीज, इथे असलेल्या लिस्टचा हा एक शॉट मी घेतला आहे, तो तुम्ही बघू शकता. आणि मला वाटतं सगळ्या ॲक्टिव्हिटीज अगदी पॉकेट फ्रेंडली आहेत. गाईज, इथे आम्ही एक फनी व्हिडिओसुद्धा बनवला आहे, मी तो तुम्हाला दाखवतो. ऐसे घूरते क्यों हो जी? मेरे मन में एक बात आई है। क्या? शिव जी की कृपा हुई तो एक दिन फूलसरी का एक छोटा सा लल्ला होगा मेरा कमो जी, और उसका नाम मैं रखूंगा श्री गंगा प्रसाद। तो कमो जी, आप मेरे उस लल्ले की मां बनेगी? आप एक ही लल्ले की बात सुनकर फिक्र में मत पड़िए कम्मो जी। अगर शिवजी ने चाहा तो यहाँ लल्लों की लाइन लग जाएगी जी।
तर कसं वाटलं तुम्हाला हे मंदिर आणि इथला परिसर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्हीसुद्धा नक्की या जागेला एकदा तरी व्हिजिट करा फॅमिलीसोबत. व्हिडिओमधली इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.